नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, सेकंड राऊंडची जी काय सीट मॅट्रिक्स होती ती CET सेलवर आलेली बघा। तर त्यात आपल्याला किती सीट अवेलेबल आहे सेकंड राऊंडसाठी हे सांगितलं गेलेलं आहे। तर टोटल बघा 369 सीट्स अवेलेबल आहे। तर त्यापैकी आता समजा जर याला बघायचं झालं तर साधारणतः 3 नवीन मेडिकल कॉलेज 100 सीटचे असं कन्सिडर करून चाललं तर तुम्हाला माहिती की 3 मेडिकल कॉलेज आलं, मी मागे तुम्हाला सांगितलं होतं। तर ओपन कॅटेगरीचं जर बोलायचं झालं तर हार्डली 3 ते 4 मार्क्सना कट ऑफ खाली येईल, 3 ते 4 मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी। बाकी कॅटेगरीसाठी तुम्हाला मी एकदा सीट सांगून देतो किती अवेलेबल आहे। तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर माझ्या ते सीट मॅट्रिक्स पण दिलंय, त्यामध्ये एका पेजवर टोटल सीट्स किती प्रत्येक कॅटेगरीसाठी ते दिले। तर त्यानंतर आपण टॅली करा की आपण किती सीट्सने मागावं लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटपेक्षा। कळेल की XYZ मुलगा होता SC कॅटेगरीचा, त्याला सीट भेटलं, त्याच्यानंतर मला जर सीट पाहिजे असेल तर माझ्यासमोर किती विद्यार्थी ते काउंट करा। आता SC कॅटेगरीचं सांगायचं झालं तर बघा, SC कॅटेगरीच्या जनरलसाठी 27, वुमन्ससाठी 9, ऑर्फनसाठी 3, त्यानंतर PWDसाठी 12, जनरल हँडिकॅपसाठी 2 सीट अवेलेबल आहे। त्यानंतर सेम STसाठी 14, जनरल वुमनसाठी 9, ऑर्फनसाठी 2, त्यानंतर PWDसाठी 6, त्यानंतर VJसाठी 2, त्यानंतर वुमनसाठी तर नाही समजा, ऑर्फनसाठी 1, PWDसाठी 6। तर ही सीट नंतर जनरल सीट म्हणून आता PWDचे किंवा काही NRI कोटाचे सीट्स असतील तर ते सीट, तर आता हे जे सीट्स आहेत ते तुम्हाला सेकंड राऊंडसाठी अवेलेबल होतील। जर आता PWDचे कॅन्डिडेट्स नाही आले तर हे जे सीट्स आहे तर हे सीट्स जनरल म्हणून कन्सिडर केल्या जातील आणि काउन्सिलिंगमध्ये येतील। तर आपल्याला आता सेकंड राऊंडचा जो रिझल्ट आहे तो आता सोमवारी लागलच, कळेलच आपल्याला। पण हार्डली तर जनरल कॅटेगरीचा 3 ते 4 मार्कांनीच कमी होईल आणि नवीन मेडिकल कॉलेजेस काही आलेले नाही, जे काय मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, जे नवीन मेडिकल कॉलेजेस आले होते त्यांचे हाल बघून सरकारने नाही दिली परमिशन। सरकारने म्हणण्यापेक्षा NMCने सरकारला परमिशन दिलेली नाही नवीन मेडिकल कॉलेजसाठी। ठीक आहे, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।